नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज 5 मे 2026 वार मंगळवार आणि आज आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारकी योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकी चतुर्थी हे फक्त वर्षातून एकदा किंवा 2 वेळा येत असते आणि म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील 21 संकष्टीचं शुभफळ हे आहे ते प्राप्त होतं आणि म्हणून या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. 16 कलांचा अधिपती असणारा आणि बुद्धिदाता गणरायाला समर्पित या संकष्टीला भक्तांमध्ये महत्त्वाचे मानले जाते. ही चतुर्थी केल्याने स्थैर्य, संपत्ती, मुलांना दीर्घायुष्य आणि संकटातून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि त्यात आज मंगळवार असल्याने गणपतीसोबतच हनुमानांची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी गणपती आणि हनुमानांच्या केलेल्या पूजेमुळे जीवनातील सर्व संकट, दुःख ही नष्ट होतात, आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं आणि जीवनात प्रगतीची दारे जी आहेत ती खुली होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते, 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात आणि म्हणून तो व्यक्ती त्या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करतो. गणपती बाप्पा यांचे सर्व संकट दूर करतात, त्याच्या जीवनात मंगलमय गोष्टी घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाहीत असं देखील म्हटलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांना त्यांच्या मूळ स्वरूपात नसून 4 मस्तक, 4 हातांच्या रूपात असतात. त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे, प्रभावी सेवा किंवा उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो आज मंगळवारी अंगारकी चतुर्थीला उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. त्यामुळे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. वर्षभर आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही आणि फक्त 24 तासात घरातली इडापिडा, नजरबाधा दूर होईल. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे, हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. बघा, गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे आज, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकीला संध्याकाळी करायचं आहे. संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते 6 नंतर, अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभमुहूर्त आहे आणि त्यामुळे तुम्ही अगदी रात्री 12:30 वाजेपर्यंत उपाय केले तरीही चालतील. परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला शक्य असेल, तर हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही वेळ ही तिन्ही सांजेची वेळ असते. आपल्या घरात या वेळेला लक्ष्मी येत असते आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतो आणि ज्या घरामध्ये हा उपाय आज संध्याकाळी केला जाईल त्या घरामध्ये सर्व संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होऊन गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून या दिवशी हा उपाय जर आपण केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो. जर घरात काही अडचणी येत असतील, सतत भांडणं होत असतील, आलेला पैसा घरात टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरातील जो कर्ता पुरुष आहे त्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल आणि घरामध्ये सतत आजारपण असेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये सारखे मतभेद, वादविवाद होत असतील, मग ते नवरा बायकोची भांडणं असो, सासू
सासू सुनेची असू नाही तर आणि कोणाची असू, तर हा उपाय केल्यामुळे आपल्याला ह्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरातून बाहेर निघून जाईल. इडापिडा जी असेल तर ती कोणाला घराला आपल्या नजर लागलेली असेल तर ती पण दूर होईल. तर बघा, घरात पैसा टिकत नाही आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणत्याही मार्गाने घरातून निघून जाईल. आणि संध्याकाळी हा जर उपाय केला तर आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत ते सुद्धा नष्ट होतात आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. तुम्ही बघितलं असेल, जर आपल्या घरातील मुलांना किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोणाची नजरबाधा झालेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीची नजर लागली असेल किंवा घरातील बाहेरच्या व्यक्तीची नजर लागलेली असेल, आपल्या मुलांवरती पडली, तर मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात किंवा मुलं काही वेळा बऱ्याच वेळा बघा आजारीसुद्धा पडत असतात. झोपेतून अचानक दचकून उठतात. एवढेच नाही तर घरातील जे मोठे सदस्य असतात त्यांनासुद्धा नजरबाधेचा त्रास होत असतो. यांसारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जास्त प्रभावी मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपण या चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकून स्नान करू शकता. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे की तुम्ही अंगारकी चतुर्थीला अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान केलं तर पितृदोषाचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपाही आपल्यावरती प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला थोडे काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत. पांढरे तीळ घ्यायचे नाहीत, काळेच तीळ घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यानंतर काळे तीळ, पिवळी मोहरी ही जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची. त्यानंतर 5 लवंगा घ्यायच्या. फूल असलेल्या अख्ख्या लवंगा घ्या, तुटलेल्या फुटलेल्या कुठलेही लवंगा घेऊ नका. त्याचबरोबर 5 मिरे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. खास करून आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांवरून, आजारी व्यक्तींवरून, कर्त्या व्यक्तींवरून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा 7 वेळा उतरून घ्यायच्या आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्यात. आता दक्षिण दिशेला फेकताना कोणी आपल्याला बघणार नाही किंवा फेकल्यानंतर आपल्याला मागे फिरून पाहायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. हा उपाय करत असताना सुद्धा कोणाशी बोलायचं नाही. सरळ घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर तुमची जी काही नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत. फक्त एवढाच उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. बघा, आज मंगळवार आहे, चतुर्थी आहे. मंगळवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे. त्याचबरोबर भगवान हनुमानांना देखील समर्पित असणारा हा दिवस आहे. जेव्हा या दोन्ही तिथी एकत्र येतात तेव्हा त्या दिवसाचं महत्त्व खूप जास्त वाढतं आणि हे दोन्ही देवता संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व संकट, अडचणी, दुःख जे आहेत ते दूर होतील. आता ह्या वस्तू घरातून बाहेर फेकल्यानंतर घरी आले की स्वच्छ हातपाय धुवून तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. आणि देवघरासमोर दिवा लावून अगोदर तुम्हाला घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला ऋणमोचक स्तोत्राचं पठण करायचं आणि गणपती बाप्पांच्या संकट नाशक स्तोत्राचं पठण करायचं. त्याचबरोबर 108 वेळा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांच्याकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. जी काही तुमच्या आयुष्यात घरात संकट आहेत, काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आज अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, शिक्षण घेणारी मुलं असतील किंवा एखादी परीक्षा देत असणारी किंवा जॉब शोधत असणारी मुलं असतील, या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे. खूप जास्त प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार आहात तेव्हा तिथे त्या मंदिरात गणपती बाप्पांच्या चरणी कुणी तांदूळ किंवा गहू अर्पण केलेले असतील किंवा हिरवे मूग अर्पण केलेले असतील तर ते तुम्हाला उचलून आणायचे. 7 किंवा 21 एवढे मिळतील तेवढे आणा. त्यानंतर त्याची एक पुडी बांधायची आणि ती पुडी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि जेव्हा तुमची मुलं स्कूलला जाणार आहेत, परीक्षेला जाणार आहेत तेव्हा ती पुडी मुलांना सोबत द्यायची किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कामाला जात
जात आहे तेव्हा ती तुम्ही पुढे त्या व्यक्तीजवळ देऊ शकता आणि आल्यानंतर पुन्हा ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती सदैव राहील आणि ज्या कामासाठी तुम्ही गेले आहात त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांसमोर चौमुखी दिवा देखील लावायचा आहे. तिळाचं तेल घालायचं आहे किंवा तूप घातलं तरी चालेल. 4 दिशेला वात येतील अशा पद्धतीने हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर नक्की लावा. दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आणि दिव्याला हळदी कुंकू लावून तुम्हाला त्या दिव्याची पूजा करायची. तिथेच बसून गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षांचं पठण करायचं आणि दोन्ही हात जोडून बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची की कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येऊ देऊ नका. संकट आली तरी त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा. या दिवशी गणपती बाप्पांसमोर चौमुखी दिवा लावल्याने चारही बाजूने येणारी जी संकट आहेत ती दूर होतात. तर बघा, स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही. तर घरातील कोणीही सदस्य हा उपाय करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर जाता जाता एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.